सभेचे अध्यक्ष माऊली बसा थोडा. आजच्या सभेचे अध्यक्ष हरिभक्त परायण मारुती महाराज धुळगुंडे, या व्यासपीठावर मी ज्यांना देवापेक्षा जास्त मानतो, माझे आईवडील, माझा भाऊ आणि सर्वांची माफी मागून, कारण 2:45 वाजलेत आणि आपण जवळपास 11 वाजल्यापासून माझ्यासोबत आहात, म्हणून इम्रोजभाई सर्वांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ. तसं तर राजकारण्यानं आदरणीय व्यासपीठ म्हणायचं नसतंय, कारण एकाही कार्यकर्त्याचं नाव जर चुकलं, मला माहिती आहे किती रुसून बसते, पण मजावर रुसण्याचा कुणालाच अधिकार नाही, कारण मीच कार्यकर्ता आहे. मजावर काय रुसणार, नेत्यावर रुसा. त्याच्यामुळं सर्व म्हणजे आदरणीय व्यासपीठ, सर्वांना नमस्कार. आणि माझ्या मायमावल्या, माता भगिनी, माझे पिता समान सर्व आणि माझे सर्व मोठे बंधू, बारके बंधू यांना आता माझा एकलपाई धंदा आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटणं होणार नाही. त्याच्यामुळं सर्वांना मी इथूनच नतमस्तक होतो अगोदर. आणि तुटक्या फुटक्या शब्दामध्ये माझा जे मानस आहे, माझं जे मनोगत आहे ते आपल्या समोर मांडतो. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे 17 सप्टेंबरला मी अपक्ष उमेदवार म्हणून ही विधानसभा लढवणार म्हणून जाहीर केलं. आणि जाहीर केल्यानंतर बऱ्याच माझ्यावर आरोप झाले, बऱ्याच माझ्यावर विविध प्रकारचे आरोप झाले. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी भाऊनं सांगितले की आमच्यावर आरोप झाले होते. कुणीही गरीबालाच बोलतंय, कुणीही गरीबालाच बोलतंय, मोठ्याला कुणी बोलत नाही. मोठ्यानं जे केले ते बरोबरच केले म्हणते. त्याचं मोठ्याचं उदाहरण म्हणजे असं, 2014ला ज्या पाटलाला, काळेगावच्या पाटलाला निवडून दिलं, त्यानं कुणालाच नाही विचारता भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन बसलं. तेव्हा ते गद्दार नव्हतं बरं का. आणि 2019ला ज्या पाटलाला, त्या पाटलाला धडा शिकवायचा म्हणून निवडून दिलं, त्या पाटलांनी शरद पवार साहेबाला धोका देऊन अजित पवारकडे गेलं, तर ते गद्दार नाही. पण मी काय 2 रुपयाची कुठं कामं केली असतील, काय केली असतील, मी गद्दार आहो. गरीबानच इमानदार राहू का? बरं इमानदार आहे मी, जरी गरीब असलो, जिथंही होतो, जितकी दिवसही होतो, इमानीद्वारे राहिलेलो आहे, त्यांची सेवाच केलेली आहे. पण ज्या दिवशी माझं पटलं नाही, जवळपास 2022 पासून पटना गेलं, तेव्हापासून मी वेळोवेळी सांगितलं आणि मी माझी बाजू निवडली. कारण मी जेव्हा 1.5 वर्षापूर्वी अजितदादा गट फुटला, त्यावेळेस खरंच सुरूच्या पाटलांना म्हणलं, साहेब आपण 1.5 वर्ष सत्तेत जायचंय का पुढचे 5 वर्ष आमदार राहायचे ते तुम्ही ठरवा. त्यांच्या काही अडचणी असतील, त्यांनी गेले. आणि लोकसभेला मी त्यांना सांगून काँग्रेसचं काम केलं, कारण मी पुरोगामी विचारधारेचा आहे. त्यामुळे मी काँग्रेसचं काम केलं. आणि मला बी थोडं लई काही तर माझा जरी जन्म, राजकीय जन्म ही जरी 7 वर्षापूर्वीचाच असला, 2017चाच, तरी मलाही थोडेसे राजकीय गणित कळतात. या मतदारसंघामध्ये या दोन्ही पाटलांना धोका दिल्यामुळं आणि गेल्या 25 वर्षापासून हे पाटील घराणे उभा टाकत असल्यानं एक सामान्य जनतेमध्ये सुप्त लाट आहे की काही करून ह्यावेळेस पर्याय शोधू आपण. कारण 1999ला असाच पर्याय शोधला गेलेला होता. 1999ला आदरणीय नागोबाजी अण्णा आणि किशोरराव देशमुख हे प्रस्थापित होते आणि एका काळेगावच्याच पाटलाला, आणि तेही खंडाळीचे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांना तेव्हा निवडून देण्याचं काम ह्या सर्वसामान्य जनतेने केलं होतं. आणि याही वेळेस
मी खंडाळीचा जिल्हा परिषद सदस्य आहे आणि आता ही दोन्ही पाटलं किती प्रस्थापित झालेले सर्वांना माहिती आहे. तर ह्या दोन्ही पाटलांना प्रस्थापितांना घरी बसून तुम्ही सर्वसामान्य लेकराला निवडून देण्याचं काम यावेळेस कराल ह्या आशेपोटी तुमच्या समोर उभा टाकलेला आहे. कारण याचा माझा जर परिचय म्हटलं मी गरीब कसा आणि तुमच्यातला कसा. लामतुरे साहेबांनी आणि भाऊनी सांगितलंय की हैदराबादला जात आई वडील हे माझे आई वडील आहेत. हैदराबादला जात होते वीटभट्टी मोलमजुरी करायला. तिकडे आमच्या दोघांचा भावांचा जन्म झालेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ती आपल्या लेकरांना पाजलं पाहिजे. ही विचार आणि बौद्ध समाज त्यावेळेला बौद्ध समाज आणि मातंग समाजच फक्त वीटभट्टी कामगाराला. आम्ही भूमिहीन लोक आहोत. तेव्हा आमच्याकडे जमीन नव्हती. तेव्हा आमचे आई वडील तिकडे जायचे आणि तिकडे जाताना सोबतीचा जो समाज आहे तो बौद्ध समाज आणि मातंग समाज बऱ्यापैकी राहायचे. आणि ती म्हणजे मायांना जरी बी अंगठे बहादर असले तरी बी लेकराला शिकवायला पाहिजे म्हणून माझा मोठ्या भावाला आणि मला शिकवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊ जेव्हा 8वीला अहमदपूरला शाळेला आला, मलाही 7वीला, नंतर इथं म्हणजे भाऊ 9वीला असताना मला 7वीला इथं टाकलं शाळेमध्ये. पण दोघांचा खर्च झेपता गेला म्हणून माझ्या अहमदपूर मधल्या बऱ्याच माता भगिनीला माहित असेल मी डॉक्टर अशोक साजीवकर साहेबांकडे 5 वर्ष नोकरी केली. ते 10 रुपये 1996 ते 2001. तेव्हा माझ्यासोबत दायमा, सूर्यकांत रोडे, बाळू गुरदळे, माधव शेटकर हे सगळे आम्ही तिथं आझाद चौकामध्ये जेव्हा मातोश्री हॉस्पिटल होतं आणि माझी इंद्रानगरची सुभाबाई म्हणायची एक होती, आता वारले असतील त्या. ह्या असल्या गरिबी परिस्थितीतून आम्ही आलेले आहोत. आणि 2001च्या नंतर जेव्हा माझ्या भावाला नोकरी लागली, माझा भाऊ चांगल्या पगाराची नोकरी लागली, मग तिथून आमचं कुटुंब कुठं तर सुरू झालं. एक पटरीवर यायला लागलं. माझ्या बंधूचं लग्न 2003ला झालं आणि गावातलीच मिठापुरे यांची मुलगी माझी वहिनी ही कुटुंब बांधून ठेवलं. एकत्र कुटुंब काय राहतंय अशा ह्या गरिबीतून आम्ही आलेले आहोत. माझ्यावर म्हणते की गद्दार आहे. अरे गद्दार तुम्ही असाल, आम्ही नाही गद्दार. आम्ही 2008ला ड्रिपचा स्प्रिंकलरचा व्यवसाय चालू केला. त्याच्यातून कारखान्यावर संबंध आले 2017ला खंडाळी सर्कल ओपनला सुटलं होतं. पण त्यावेळेस त्या खंडाळी सर्कल मधून घड्याळीच्या चिन्हावर कुणी निवडणूक लढवायला तयार नव्हतं. कारण ते तिथं भारतीय जनता पार्टीचा सतत उमेदवार निवडून येतो. माझे खंडाळीतले बंडूकाका पोळ असतील, शिवाजी आबा असतील, यांनी सर्व मला म्हणले माझं निवडणूक लढवताव का, ओपनला सुटले. मी म्हणलं मी कष्टाने कमवलेले पैसे मी ह्या ह्याच्यामध्ये घालायला रिकामा नाही. आणि तेव्हा साहेबाची आताचे जे आमदार साहेब आहेत त्यांची इच्छा होती, लो माझा विरोधक होता, विरोधी उमेदवार, विरोधक नाहीत ते माझे विरोधी उमेदवार पवन सर, कारण त्यांच्याकडे संस्था होत्या, त्यांच्याकडे क्लासेसचे पैसा होता. अरे त्यांना आणणारे म्हणले ह्यानं काय खर्चिणार आहे तिथं. पण त्यांनी नको म्हणले. ऍडव्होकेट वसंतराव पवार म्हणून ऍक्सिडेंटच्या केस लढवतात, लातूरला राहते, त्याला तर म्हणले. सोमारे साहेबांची तिथं भेट झाली, बैठक झाली त्यांची, त्यांनी नको म्हणले. माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद अण्णामुळे मोठ्या साहेबांना म्हणले देवानंद तुम्ही फक्त फॉर्म भरा, सगळं खर्च आम्ही करतो. पण या तिघांनाही डोळ्याला लागले होते. विनायकराव पाटील साहेब तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होते आणि त्यांना भाजपचं तिकीट घ्यायचं होतं या तिघांना. एवढंच काय, डॉक्टर गणेश कदम साहेब तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते तालुका, आताही आहे. शिवशंकर आगलावे आणि तिघ चौघजण गेले आणि डॉक्टर साहेब आम्हाला साहेबांनी पाठवले, आमदार साहेबांनी, माजी आमदार म्हणजे बाबासाहेब पाटील साहेबांनी, की तुम्ही ही निवडणूक लढवा आणि तुम्हाला साहेब मदत करतो म्हणजे. त्यांनी म्हणले नाही मी नाही लढवणार. हे मी जाहीर सांगतो, एक ना एक शब्द मला कुण्याही चौकात बोलवा,
त्यांनी बी समोर यावं आणि मी बी समोर यावं, ही सगळ्या गोष्टीमध्ये सत्यता आहे. माझं नशीब बलवत्तर असेल, काहीतरी असेल, माझ्या कष्टाला फळ येणार असेल. मग मला अविनाश भैयांचा फोन आला. मी दक्षिण रुईमध्ये अशोक पाटलाच्या घरी होतो. अशोक पाटील म्हणजे चेअरमन. अरे माधव काय करतोस? मी काही नाही, तर अशाला जरा ड्रिपच्या स्प्रिंकलरचं कामासाठी आलो. म्हणजे तुला निवडणूक लढवायचे, तुला आम्ही काही मदत करू, तू काही कर. मी ना भैया मी प्रत्यक्ष कारखान्यावरून भेटतो. गेलो आणि भैयांना आत ठेवली. म्हणलं मोठे साहेब आणि तुम्ही पूर्ण वेळ देत असाल तर मी उभा टाकतो, नाही तो उभा टाकणार नाही. मग त्यांनी म्हणले मी पूर्ण वेळ देतो. आणि तिथून माझी राजकीय सुरुवात झाली. म्हणजे कुणी घेत नाही घेतलं तेव्हा घेतलं, काही गुन्हा केला का? बरं तेवढंही दिलं. नशीब बघा माझं, माझ्या घरचं मतदान मला पडलं नाही. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे क्रॉस कनेक्शन लागले होते. म्हणजे मला 329 मतं पडायचे तर त्या ठिकाणी 16 आणि पंचायत समितीच्या उमेदवाराला 7 मतं पडली. अपक्ष उमेदवार खांडेकरला 329 आणि अपक्ष शिवसेनेचा उमेदवार त्यांना 329 असं क्रॉस लागलं होतं. तरी माझ्या नशिबात गुलाल होता, मी निवडूनच आलो 96 मतांनी. तसा नशीबवर असला पाहिजे. मग ही मला म्हणजे माणूस म्हणतोय ना की देव द्यायचा आल्यास जोड्यानं मारून देते, तसं मला ही सगळे जणांना 14 जणांना तिकीट नको म्हणले. माझ्या मशनीमध्ये ते बदल झाला तरी पण मी निवडून आलो. असा हा नशीबवाला उमेदवार आता यांच्या समोर उभा टाकलेला आहे मित्रांनो. आणि एवढ्या गरीबीतून ह्या लेवलला येऊन आज विधानसभा लढवायलो म्हणजे आमचे कर्म चांगले असते, माझ्या मायबापाचा आशीर्वाद आणि आमचे कर्म तिथं होतो. आमच्या रक्तात बैमानकी नाही, सोबत राहून धोका द्यायचं नाही, तर नाही म्हणून सांगून टाकू आणि आहे तर सोबतच आहेत म्हणून सांगून टाकू आम्ही. आणि हे म्हणतात मला ह्याचे काही बागड बिल्ले, यांचे काही बागड बिल्ले म्हणतात की साहेबांनाच मोठे केले, साहेबावर पैमान झाले. अरे भाऊ, तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात त्यांना बोलवा, मला बोलवा, असाच माईक लावा. ते अमेरिकेत राहते सिस्टम, असं डिबेट करायचं काही तर मला ती एवढी इंग्रजी येत नाही, मी 7वी पास 10वी पास माणूस आहो. अशी चर्चासत्र घडवा. त्यांनी माझ्यावर काय केलं उपकार, मी त्यांच्यावर काय उपकार केले आम्ही सांगू. तुम्हाला काय माहित आहे भाऊ, उगं तुम्हाला 10 लाखाचं 5 लाखाचं काम भेटले, तुम्ही कुणाबद्दल मी काही बोलत जाऊ नका, एवढी एक त्यांना हात जोडून विनंती आहे माझी. आणि किती उरणार आहेत त्याच्यातले, किती दिवस जाणार आहेत तुम्हाला? तुमचा माझा कधी नमस्कार होणारच आहे. काय बोलावं, किती बोलावं, कुणाबद्दल बोलावं, थोडासा विचार करावं. आणि तुमचा जर एवढा जम आहे तर वैभवलाच्या बाजूला माझं शोरूम आहे, या ना तिथं बोलायला. मला काय बोलायचं ते फेसबुकवर काय बोलला बिनकामात. अहो तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या तालुक्यामध्ये, आता तो शब्द योग्य नाही तरी पण काय, दांड कोण आहे मऊ कोण आहे म्हणते. काळेगावच्या पाटलाला मऊ आहे म्हणते आणि शिरूरच्या पाटलाला दांड आहे म्हणते. पण त्याच्या सोबत राहून त्याच्या विरोधात निवडणूक लढू लागलं म्हणजे ते लढू देते का मला? त्यांचे जर उपकार माझ्यावर असतील किंवा असे काही 10-20 कोटी रुपये जर मला दिलेले असतील त्यांनी, घरी आले असते, शोरूमला येऊन बसले असते, काय नखरे लावला असे म्हणून. माझ्या नशिबानं, माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादानं, माझ्या भावाच्या कर्मानं पूरक व्यवसाय उभा करणं ही काही गुन्हा आहे का? आम्ही 2017ला ट्रॅक्टरची एजन्सी चालू केली, आम्ही 2020ला क्रशर चालू केलं. हे काही व्यवसाय उभा करणं काही गुन्हा आहे? तुम्ही काही दिले का त्याला? साहेबांनी भैयांनी कधीही म्हणावं, मला माझं त्यांच्या कार्यकर्त्याने म्हणले अशाला असं, भैयांनी सरळ सांगितले की म्हणजे माधव त्याच्या नशिबानं मोठा झाले, त्याच्या कष्टानं मोठं झाले. आणि आमदार साहेबांना देखील बऱ्याचदा भाषणात म्हणले की बाबा का आमचा फक्त थोडा सपोर्ट लागतो. मग मी बी सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेतो तुमच्या सोबतच राहत होतो तेव्हा. पण आता मला पटलं नाही तुमचं. मी 2022 पासून होत दूर गेलोय, ह्या बऱ्याच जणांना माहित आहे. असं ह्या सगळ्या समीकरणामुळे आज मी तुमच्या समोर अपक्ष म्हणून उमेदवार उभा आहे. आणि मी 17 सप्टेंबरला जाहीर केले की 18 पगड जातीचा आणि ह्या 2 पाटलाला सक्षम पर्याय म्हणून मी उभा राहणार आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मी 18 पगड जातीला घेऊन चालणार आहे. म्हणून माझं जी सिरियल आलेला आहे, जे बटन दाबायचं आले, ती देखील 18 नंबरलाच आलेला आहे.
हे योगायोग असते सगळ्या गोष्टी. आणि ठासून सांगतो सर्व माझ्या समाज बांधवांना, थोडं मला नुकसान झालं, फायदा झाला, मला हरकत नाही, पण माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, माझे देवासारखे आई वडील आहेत. आपण जर मला संधी दिलात, भारतीय जनता पार्टीमध्ये कदापि जाणार नाही. पुरोगामी विचाराचा आहे, पुरोगामी विचारातच राहणार. या पाटलासारखे धोके देऊन जाणार नाही. त्या दोन्ही पाटलांना आपल्या पुरोगामी विचाराचे मत घेतले आणि भाजपमध्ये जाणे. एक डायरेक्ट गेलता भाजपमध्ये आणि एक मांडी लावून बसलाय भाजपमध्ये. त्याच्यामुळे मला सर्वसामान्य जनतेला विनंती करायची आहे, हात जोडून विनंती करायची आहे. ही धनदानगी आहे, पण माझ्यासोबत तुम्ही सर्वसामान्य आणि मी तुमच्यातलं लेकरू आहे, सर्वसामान्यातलं लेकरू आहे. येतील आता 18 तारखेपासून 17 तारखेपासून चालू होईल लक्ष्मी दर्शन. लक्ष्मी दर्शन ही घ्यायचंच का घ्यायचं त्याचं कारण सांगतो. किती हजार कोटी आलेत अहमदपूर तालुक्याला? 3000 कोटी आलेत म्हण. माझ्याकडे ऑडिट नाही. आणि काय टाकते फेसबुक व्हॉट्सअपवर? किती टक्के, काय टक्के घेतलेत, किती टक्के घेतलेत पहिला माहित असतील, पण काही तर घेतले असतील म्हणूनच तुमच्याकडे घरी पैसे द्यायला येणार आहे. माझ्या माता भगिनीला विनंती करायची आहे, आपले पैसे आहेत म्हणून ते घरी येऊन देणार आहेत. त्यांचे जर पैसे असते तर आपल्याला त्यांच्या घरी जावं लागलं असतं मागायला. त्याच्यासाठी ती येणारा जो धनलक्ष्मी आहे ती आपली आहे, ती घ्या. फक्त विचार करा की आपल्या सर्वसामान्याच्या लेकराला तुम्ही ह्यावेळेस मतदान करा. रोलरच्या समोरचं बटन दाबा. त्यांच्या पैसे ह्यांचे नाहीत. अहो घरी 10 रुपये दिला कुणी माणूस लेकराला द्या, लोक काढून द्या म्हणलं तर मग हे कशी देणार आहेत? 1000 2000 जी काय आता निघल ते निघल, ते देण्यासाठी माझ्याजवळ नाही. पण माझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ तुम्हाला वेळ देण्यासाठी आहे. ह्या चालू आमदाराला, माजी आमदाराला ती वेळ तुमच्यासाठी देण्यासाठी नाही. हे चालू आमदार जे आहेत ते त्यांचे व्यवसाय उभा करण्यासाठीची वेळ आहे त्यांना, त्यांचे व्यवसाय सांभाळण्यासाठी वेळ आहे त्यांना. पण आपल्या ज्या सर्वसामान्य अडचणी, शब्द लक्षात घ्या, आपले काही मंत्रालयात कामं पडत नाहीत. आपले काम हे पंचायत समितीला, नगरपालिकेला, जिल्हा परिषदेला, तहसीलला, पोलीस स्टेशनला इथं कामं पडतील. पण ह्या कामासाठी यांना वेळच नाही ना. तर ह्या कामासाठी वेळ देणारा, मला किंग्याला विचारलं एका पत्रकारांनी, तुम्ही विकासाबद्दल काहीच बोलला ना. जिल्हा परिषद सदस्य होतो, काय विकास केलाय ते खंडाळी सरकारला विचारा. विकास हा येतोच असतो, आणतच असतो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपल्या सर्वांच्या माता भगिनीच्या, ज्येष्ठांच्या आई अडचणी काय आहेत. आज शहरात अवस्था काय? एक डिलिव्हरीचा पेशंट जाऊ जाताना लगेच म्हणते लातूरला घेऊन जा. मग हे सिजर करावं लागते. तिथं लातूरला गेलं तर नॉर्मल डिलिव्हरी होते. अशामुळे व्हायला ह्या लोकप्रतिनिधीकडे वेळ नाही. त्या डॉक्टरवर त्यांची जरब पाहिजे, पकड पाहिजे. तू का पेशंट रेफर करू आला, कशासाठी करू आला, हे विचारणारा माणूस आहे. आज पंचायत समितीमध्ये 10-15 हजार रुपये घेतल्याशिवाय आहे का विहीर मंजूर कुण्या शेतकऱ्याला एकाला? तर गपचूप नेऊन देता तुम्ही आणि तेव्हा ती मंजूर करता. हे भ्रष्टाचार कशामुळे फोफावलाय? ह्या लोकप्रतिनिधीला वेळ नाही. लोकप्रतिनिधीला वेळ असणारा लोकप्रतिनिधी तुम्ही निवडा. गेल्या 5 वर्षामध्ये इथं बरेच सरपंच चेअरमन बसलेले असतील, माझीला बी अनुभव असतो. या आमदार साहेबांनी एक देखील आमसभा लावली नाही. प्रत्येक वर्षी आमसभा लावायला पाहिजे. काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, विजेच्या काय अडचणी आहेत, आरोग्याच्या काय अडचणी आहेत, हे सर्व विचारायला पाहिजे. प्रशासनाला तुमच्या दारात घेऊन यायला पाहिजे. आणि हे काम करण्यासाठी मी उभा आहे. आदरणीय बच्चूभाऊ कडू ज्या धर्तीवर काम करते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्वसामान्याचा आमदार कसा असेल तर ते माधवच्या रूपामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही यावेळेस मला आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो मला. आणि तुमचे हे काम करण्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे. कारण माझ्याकडे काही दुसरे उद्योगधंदे नाही. आणि जरी असले छोटे मोठे त्याच्यासाठी माझा भाऊ सक्षम आहे. कारण गेल्या 7 वर्षापासून मी तुमच्या लग्न कार्य कशासाठी सुखादुःखामध्ये मी येत आलेलो आहे.
मी काय असे कुठले 2 नंबरचे पैसे घेऊन आलेलो नाही तुमच्यामध्ये मला मतदार खरेदी करायचं नाही तुमचं. गेल्या 7 वर्षापासून तुमच्या सोबत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लई रडतावी उमेदवार नाही. 10 वर्ष आमदार राहायचं, मंत्री राहायचं, माझ्याजवळ काय नाही म्हणायचं. हे असलं बी रडत बसणारा नाही. माझ्या व्यवसायामधून जे काही म्हणजे 2 रुपये कमीलेले आहेत, आम्ही तिघा बापलेकाने जे विचार केलेला आहे, आम्ही सांगितलेला आहे किंवा बूथ यंत्रणेला, प्रचार यंत्रणेला काय लागतंय तेवढं आम्ही तुमच्या भरोश्यावर ही लावायला तयार झालो आम्ही. पण ह्या वेळेस तुम्ही सर्वांनी मिळून माझ्यावर भरोसा करा म्हणून विनंती करतो. आणि आता ही घेतलेला वसा, काही जण म्हणतात की आम्ही उघडं पडताल, तुम्ही नाही मग तुमचं काही जय पराजय झाला तर कसं. अरे माझ्या भावांनो, बापांनो, मित्रांनो, तिकडं जे राहणार आहोत ते उघडे पडणार आहे. कारण त्याची शेवटची इलेक्शन आहे ती. आणि मी 42 वर्षाचा आहो. मला इलेक्शन आता ही मदत तुमच्यासाठी, सामान्य जनतेसाठी सेवेतच आहे मी. आणि हे तिन्ही जे उमेदवार आहेत आता 29ला दिसणारे नाहीत. आणि ह्या तिन्ही उमेदवारांमधले कुणी बी येऊ द्या, त्यांच्या लेकरा बाळासाठी सगळं जमा करायचं आता. ते तुमच्याच देणं घेणं नाही आता. कारण तुम्ही तर 500,000 रुपये घेऊन देणार आहो ना त्याला. ते कशाला तुम्हाला वेळ देतात पुन्हा. पण मी 42 वर्षाचा आहे, मला तुमच्यात राहायचंय. मला आणखीन मजा काय त्याच्या बरोबरला याला 30 म्हणजे आणखी 6 निवडणुका लढू शकतो आम्ही. त्याच्यामुळं आपण सर्वसामान्यांच्या कुटुंबासोबत राहावा, एक तरुण पोराच्या सोबत राहा. आणि तुम्हाला काय आमदार कसा राहतोय, माझ्या खंडाळी सर्कलवाल्याला विचारा तुम्ही, जिल्हा परिषद सदस्य काय होतात. माझ्या सर्व चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातल्या जनतेला सांगतो, खंडाळी जिल्हा परिषद सर्कल मधून कोणताही सरपंच, कोणताही कार्यकर्त्याने जर मला म्हणावं की माधव जाधवला कधी कोणता निधी देण्यासाठी 10 रुपये दिलेत, मी उद्यापासून प्रचार बंद करतो. तो आता स्टेजवरून येतो म्हणा. गरीब असेल, लाचार नाही, कमवून खातात, कमिशन खाऊन मोठे होणार ना आम्ही. आमदार बी झालो तर कमिशन खाणारा आमदार होणार नाही. व्यवसाय तरी, आणि व्यवसाय करून खाणं काही गुन्हा आहे का. कुणाला टोप्या घालण्यापेक्षा तर बरं आहे ना आपला व्यवसाय केलेलं, आणि कुणाच्या बुडवा करण्यापेक्षा तर. त्याच्यामुळं मला तुम्हाला विनंती करायची आहे, ह्या वेळेस तुम्ही सर्वसामान्यांच्या लेकरासोबत राहा. आणि जे काही आपल्या अडीअडचणी असतील, आता आम्ही एवढा प्रचार करू लागलो, इकडे तर म्हणायचं 3000 कोटीचे रस्ते विकास आणलाय. आज तुम्ही कोणत्याही खेडेगावाला जावा, रात्री डोलो गोळी खाल्याची झोपच येईन. आता डोलो सगळ्याला पाठ असतात, ते अंगदुखीची गोळी. आता आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत फिरतो. हे बाबा रोज डोलो गोळी खाते, मी बाबा रोज. ते म्हणतात आजारी नाही, अंग दुखायला झोपच लागणार ना, एवढे रस्ते खराब आहेत. आणि इकडे म्हणायचं 3000 कोटी आणला. कुठं आणला, कुठं घातला, काय केला तुम्हाला माहित. मी काही हिशेब विचारणार नाही, तुम्ही सगळेजण विचारा. मी मोहगावला गेलो असेल, खानापूरला गेलो असेल, गुंजोटीला गेलो असेल, टाकळगाव गेलो असेल, शेनपूर गेलो असेल, वंजरवाडीला गेलो असेल, इकडे चाकूर तालुक्यातल्या तर आटोळा एक गाव आहे. आता ते जे आमदार आहेत तिथं मला गेल्या म्हणजे असले लय बोलायला येते हो, कारण चाकूर मधून आटोळा जवळ पडते. या आमदार साहेबांनी म्हणले होते म्हणे की तुम्हाला डोक्यानं यायसारखा रस्ता करतो. डोक्याने यायसारखा रस्ता कसा राहते मला माहिती नाही, पण तिथले वाक्य इतिहास आटोळ्या गावच्या लोकांचे वाक्य आहेत की डोक्यानं चलायसारखा म्हणजे एवढा न्हाळ गुरगुडीत करतो, पण त्याला देखील ते 8-10 किलोमीटरचं अंतर कापायला अर्धा तास लागते. हे विकास आहे का तुमचा. उगा मोठे काम आणून आता बोलू नये, मी योग्य नाही ते बोलणं. तुम्हाला माहिती आहे फेसबुक व्हॉट्सअपला पडलाले काय पडलाले ते चहापेक्षा केटल्या गरम काय टक्के 5+2 काय मला माहिती नाही. तुम्ही सर तुम्हाला वाटत तुम्ही तर तिथलेच हिशेबदार होता, तुम्हाला कसं माहित नाही. अजिबात तसल्या कुण्या हिशोबामध्ये नाही. मी होतो मी कार्यकर्त्यासोबत होतो. ज्या दिवशी मला कार्यकर्त्याचा माझ्या दुरावा तयार करायला चालू झालं त्या दिवशी म्हणलं साहेब माझ्याकडे क्रशियर आहे, खडी मशीन आहे, माझा मी धंदा करून खातो. माझी जर तुम्हाला अडचण होत असेल त्याच्यासाठी ही ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत
हे करण्याचा माझा हा उद्दिष्ट आहे. दुसरं, प्रशासन कसं सुलभ करता येत आहे मी बऱ्याच वेळेस सांगितले आणि माझ्या परिचय पत्रकामध्ये देखील बोलून दाखवलेला आहे की सर्कल निहाय एक कार्यकर्ते नेमणार, शहरासाठी एक कार्यकर्ता नेमणार आणि नगरपालिकेचा शिओ असेल, तहसीलदार असतील, डिप्टी कलेक्टर साहेब असतील, डीवायएसपी साहेब असतील, पीआय साहेब असतील, लाईटचे डिप्टी इंजिनियर साहेब असतील, तालुका कृषी अधिकारी असतील, यांची एक मीटिंग आणि यांची एक मीटिंग. बाबा हे माझे कार्यकर्ते आहेत. सर्कल न्याय मी ओळखी करून देणार आणि सांगणार यांचा फोन म्हणजे माझा फोन. लोकहिताचे काम मला न विचारता करून टाकायचे, आडवाडव्या करायचा नाही. आडवाडव्या केलं की मी आलो म्हणून समजा. बरं, आणि जे तुम्ही जे 13 माणसं जी निवडणार आहे, खंडाळी सर आपल्या अहमदपूर सर्कल, अहमदपूरमध्ये 6 सर्कल आहेत आणि चाकूरमध्ये 5 आणि चाकूर शहर 1 आणि अहमदपूर 1 असं 13. आणि ह्या 13 माणसाचा जर वैयक्तिक लाभाचा जर विषय असेल तर मला विचारल्याशिवाय करायचा नाही. ती बी माजूनी लागते, नाही तर ते चालू करते. ह्याच्यावर ही सर्व करायला माझ्याकडे वेळ आहे आणि मी हे ते मुंगिरी लाल के स्वप्न नाही, हे सत्यात आणून दाखवणार आहे. तुम्ही फक्त मला ह्यावेळेस संधी द्या की तुम्हाला मला माझ्या दारामध्ये असं 200-300 लोक रोज उभा करायचं नाही. मी काय करालो, आंघोळ करालो, मी काय करालो, जेवालो, मी काय करालो, कपडे घालालो, हे असलं करणार नाही. तुमच्यामध्ये सहज उपलब्ध होणार आणि तुम्हाला कार्यकर्त्याचे जिथल्या तिथं मी जोड लावून देणार आहे. हे काम मी करणार आहे, माझ्या डोक्यात संकल्पना आहे. त्याच्यामुळे आपण प्रशासन कसं सुलभ करता येते, प्रशासनाला कशी तुम्हाला सर्वसामान्याला. मला एक सांगा, आज इथं बरेच जण माझ्या माता भगिनी त्या निराधारच्या पगारीवाल्या असतात, ज्येष्ठ मंडळ असेल, 60-65 वर्षाच्या नंतर का क्रियाशक्ती वाढताय का? दरवेळेस 21,000चं उत्पन्न काढायचं. उगाच त्या तलाट्याच्या मागे लागा, मंडळ अधिकाऱ्याच्या मागे लागा, का तहसीलदारच्या मागे लागा. अरे कुठे तर बंद व्हायला पाहिजे. तुमचा आवाज ही विधान भवनामध्ये कुणी तर मांडायला पाहिजे की खालच्या लेवलला काय अडचणी आहे ती कळवायला पाहिजे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, तुमच्या अडचणी मोठ्या नाहीत, फक्त ती आमदाराकडे चष्मा पाहिजे की ती अडचण खरंच आहे खाली. ह्या छोट्या छोट्या अडचणीवर वेळ द्यायला ह्या आमदारांना नाही. म्हणून मला माहिती आहे, मी अत्यंत गरिबी भोगून आलेला व्यक्ती आहे. तुमच्या अडचणी काय आहेत? कोण तिथं आमचा फोन गेला की बटो म्हणजे आमचा फोन जाऊ नये काय किंवा असं, हे अशा गोष्टी आहेत. त्याच्यासाठी तुम्ही मला तुम्हाला सहज उपलब्ध होणारा जर आमदार करायचा असेल तर यावेळेस मला सहकार्य करा, मला यावेळेस मदत करा, एवढी एक विनंती आपल्या सर्वांना करण्यासाठी आलेलो आहे. युवकांचे भाऊनी सांगितलंय, युवकांचे रोजगार माझ्या भाऊच्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये ओळखे आणि ते मेळावे कसे घेता येतील आपल्याला आणि मेळावे घेऊन जी काही त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कशी नोकरी देता येईल तसा आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. आपल्याला कोणताही धंदा करायचा तर माझं एक आहे, त्याच्यात पूर्ण लक्ष घालून करायचं, नाही तर करायचं. जिल्हा परिषदमध्ये काम केलं 5 वर्ष. जिल्हा परिषदमध्ये ज्याही दिवशी पत्रकार महोदयाला माहित असेल, जीबी दर 3 महिन्याला होत होती. दुसऱ्या दिवसा पेपर मधून भरून येत होता, कारण मुद्देसूद मांडणी. आणि ह्या जीबीला प्रश्न मांडलाय म्हणून लगेच 8 दिवसाला काहीतरी घेऊन बसलं तर मग मिटतं तिथल्या तिथं. पण ती कधीच केलं नाही. गरीब आहे पण कधी विकला गेलो नाही. घ्यायचा प्रयत्न बऱ्याच जण करतेच, पण ती कधीच लोक माया ती मोह माया येऊ दिली नाही जोड. त्याच्यामुळे 5 वर्ष जिल्हा परिषद सर गाजविणारा व्यक्ती मी आहे. आणि धीरज भैया देशमुखने देखील अशी पाठठोक केली, अरे काय मुद्देसूद बोलता तुम्ही आणि कसं एवढं तुम्ही. म्हणलं भैया वेळ द्यावं लागतंय, गेलेल्या जीबी मध्ये काय काय प्रश्न मांडले, प्रोसिडिंग वाचावं लागतंय. हे सर्व काम करण्याची गुणवत्ता माझ्याकडे आहे आणि त्याच्यामुळं आपण या एक ज्याच्याकडं कामाची तडप आहे, ज्याच्याकडं कामासाठी वेळ आहे, अशा उमेदवारासोबत आपण वेळ द्या, मत द्या, म्हणजे मी तुम्हाला वेळ देईन ही विनंती करायला आलेलो आहे. आणि जेव्हा भाऊनी विषय काढलाय तरी पण मी सांगतो, जेव्हा 17 सप्टेंबरला आम्ही निवडणूक अपक्ष म्हणून जाहीर करणार, लढवणार म्हणून जाहीर केलं, तेव्हा जरांगे पाटलांचं स्टेटमेंट दादांचं असं होतं
प्रस्थापिताला पाडून सर्वसामान्यांच्या लेकरावर गुलाल लावा टाका, ही जरांगे पाटलांचा आदेश असा आहे. तुम्ही वाटलं तर आणखीन सर्च करा. बरं, ह्याचा अर्थ मी म्हणालो का मलाच लावा म्हणून? ह्यांचे बागड बिल्ले फिरून आले, त्याला पाडा म्हणले तर त्याला पाडा म्हणले. आदरणीय जरांगे दादांनी सरळ सांगितलंय, आपल्याला महायुतीने बी काही दिलं नाही आणि महाविकास आघाडीने काही दिलं नाही. त्यांनी होतेच ना सत्तेत, त्यांनी बी काही दिलं नाही, ह्यांनी बी काही दिलं नाही. तुम्हाला जर सक्षम, चांगला, सोपा पर्याय वाटत असेल तर त्याच्या मागरा, सर्वसामान्यांच्या मागरा. मग आता मला सांगा, प्रस्थापित कुणाला म्हणते तर सर्वसामान्य कुणाला म्हणते? 10 वर्ष आमदार राहिलेले ते प्रस्थापितच आहेत ना. सर्वसामान्य आता मी वीट भट्टीवर जन्माला लेकरू, कंपाऊंडर की केलेलं लेकरू, आणि आता मी नाही सर्वसामान्य, तर कोण आहे दुसरा सर्वसामान्य? तेव्हा सुजान माता भगिनींनी, नागरिकांनी, सर्वांनी, मित्रांनी, परिवारांनी मला विनंती आहे, उगा बोलता आपल्याला बळी पडू नका. आणि यांनी म्हणले हे ती का माघार घेतले नाही म्हणून उगा फेसबुकवर लिहित राहते. मला येऊन कुणीच बोलत नाही. तसं का बोलत नाही? आपल्या इथले जे 8-10 उमेदवार होते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन मी नम्रतेनं सांगितलं. शेळके सर असतील, आर्यम कदम सर असतील, देवानंद भाऊ असतील, हे सर्वजण जे उमेदवार होते सर्वांना सांगितलं, बाबा मी आशाला असं मी 17 सप्टेंबरला जाहीर केले. मला वाटलं होतं जरांगे पाटील उमेदवार देणार नाही, पण आदरणीय दादानं निर्णय 17 तारखेपासून लढवणार म्हणून घेतला. आणि त्याच्यानंतर पण माझ्या मंदिर तरी काय झाले की काळेगावचे पाटील जेव्हा माझ्यावर अफवा करू लागते की हा शिरूरवाड्यानं उभा केलेला उमेदवार आहे, मग मला देवकऱ्याला गहिनीनाथ महाराज मंदिर आहे, त्या मंदिरावर उभा टाकून माझ्या तोंडून एक शपथ घेतलो मी की आई वडिलांची आणि लेकरांची शपथ घेऊन सांगतो की मला कुणाला पाडायचं नाही, कुणाला आणायचं नाही, आणि मी ह्या जनतेच्या भरोशावर उभा टाकलो म्हणून एक शपथ घेतलो होतो. आणि माझा फॉर्म राहणारच. कारण लोक, मला एक सांगा, कार्यकर्ते माझ्यावर कसा विश्वास ठेवतील, कसा माझ्यावर भरोसा करतील, म्हणून मला ही शपथ घ्यावं लागली. मग त्यांना जाऊन विनंती केलो सर्वांना, माझी अडचण अशाला अशी आहे, मी शपथ घेतलोय, पण एक करतो, तुम्ही जरांगे दादांनी जर समजा एक्स माणसाला उमेदवारी दिली, मी फॉर्म भरतो पण प्रचार करणार नाही, काही करणार नाही, घरी बसून राहतो, फॉर्म भरून ठेवतो. कारण मला आई वडील मला प्यारी आहेत, म्हणजे लेकर मला प्यारी, हे असं मी बोलतो. आणि त्याच्यामुळं ही ग्राउंड आपण 29 तारखेला बुकिंग केलेलं होतं. मला असेच आपल्या सगळे माता भगिनी जमा करून मला फॉर्म भरायचा होता, पण जरांगे पाटलांनी जे 20 तारखेला निर्णय घेतला, मग आता नको बाबा शक्ती प्रदर्शन, आधी जरांगे दादाचा काय निर्णय येतोय ते, कारण आपण कष्टाने कमविलेले 2 रुपये खर्च करायचे, आणि जरांगे पाटील साहेबांनी जर एखाद्या दुसऱ्याला उमेदवारी दिली तर आपण तर त्यांना सगळ्याला शब्द दिलाय मी घरी बसणार आहे निवांत म्हणून पुन्हा. मग त्याच्यामुळे मी फॉर्म भरायचा, माझं मी गपचूप 22 तारखेला फॉर्म भरला आणि त्यांच्या आदेशाची वाट बघितलो. आणि त्यांनी 4 तारखेला सकाळी त्यांचा, त्या दादांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे, त्यांनी म्हणले मी कुठंच देणार नाही, पण कुठंच निवडणूक उमेदवार देणार नाही, आणि माझ्या पद्धतीने मी त्यांच्या पद्धतीने जे काही निर्णय घेतील ते घेतील. पण दादाच्या भूमिकेचा, दादाच्या स्टेटमेंटचा उगाच दोन्ही पाटलाकडून चालू आहे. पण मला सर्वांना एक सांगायचं, हे त्यांच्या भूलथापाला बळी पडू नका. त्यांनी काहीही म्हणतील, दादांनी सरळ सांगितलंय, प्रस्थापिताला पाडून सर्वसामान्याच्या लेकराला गुलाल लावा. मग तुम्हाला मी सर्वसामान्य आहे का नाही, माझं परिचय पत्रक तुमच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ह्याच्यासाठी आपण सर्वांनी माझ्यासोबत राहणं, माझ्यासारख्या सर्वसामान्याचा आशीर्वाद देणं ही काळाची गरज आहे मित्रांनो. जर आता निवडून आले, पण एक आहे, मी जवळपास 17 सप्टेंबर पासून फिरायलो, ही दोन्ही पाटलं नको म्हणून सगळीकडे चर्चा आहे, आणि सर्वसामान्यामध्ये चर्चा आहे. हे जे लखपती गँग आहे, लखपती गँग म्हणजे कोणतेही 10-10 लाख रुपये मिळालेले, 10-10 लाखाची कामं मिळालेली, हे जर 5-50 सोडले तर बाकी सगळे सर्वसामान्याला हे दोन्ही पाटलं लोक आहेत. एक सर्वसामान्य माणूस, सर्व 18 पगड जातीच्या जाती धर्माला घेऊन चालणारा माणूस त्या मतदारसंघाला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं यायलंय. म्हणून माझी परत एकदा सर्वांना अगदी हात जोडून सर्वांना विनंती करतो, आपण एवढे जण जे जमलात
एवढ्याने सर्वांनी आपल्या आपल्या मित्रांना, सोयऱ्यांना, पाहुण्यांना जर फोन करून सांगितलं बाबा ही पोरग तळमळीचा आहे, त्या पोराच्या पाठीवर आशीर्वाद द्यायला कसलीच अडचण नाही, हे पोरग आपल्याला सोबत राहणारा मुलगा दिसालाय, एवढं जरी तुम्ही सांगितलं तर विजय काही थोडा दूर नाही. आणि यावेळेस माझं नशीब एवढं चांगलं आहे की 5-6 उमेदवार आहेत आणि ह्या 2 पाटलालाही माहित आहे माधव जाधव कोण आहे. लई मतदान लागणार नाही निवडून यायला, 55 ते 60 हजाराच्या मतात निवडून येणारा यावेळेस माणूस. आपण सर्वजण फक्त ताकदीने असत राहा सोबत, हे बरोबर पडणार आहेत आणि यावेळेस अपक्ष उमेदवार निवडून येणार आहे, तोही माधव जाधवच येणार आहे. एवढी एक तुम्हाला माझ्या खात्री देतो आणि इथंच थांबतो. रोड रोलर हे चिन्ह विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.